लाखांदूर तालुक्यातील चप्राड येथे एका अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीने राहत्या घरी ओढणीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली। ही घटना रविवारी 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास चप्राड येथे घडली। लक्ष्मी गंगाधर बगमारे वय 17 वर्षे, राहणार चप्राड असे मृतक तरुणीचे नाव आहे। ती लाखांदूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होती। पोलीस सूत्रानुसार मृतक लक्ष्मीचे वडील गंगाधर बिशन बगमारे हे मागील 1.5 ते 2 वर्षापासून दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याने अंथरुणावरच आहेत। घटनेच्या दिवशी लक्ष्मीची आई आणि मोठा भाऊ मजुरीच्या कामासाठी घराबाहेर गेले होते। या दरम्यान संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास लक्ष्मीने घरातील कपडे वाळविण्याच्या बांबूला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला। घरी परतलेल्या तिच्या आईला लक्ष्मी मृत अवस्थेत निदर्शनास आल्यानंतर त्यांनी हंबरडा फोडला। आवाज ऐकून शेजारील ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी धावले। ग्रामस्थांच्या मदतीने तिला खाली उतरवण्यात आले, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता। घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले। पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला। या प्रकरणी मृत तरुणीचे काका राजेश्वर बगमारे यांच्या फिर्यादीवरून लाखांदूर पोलीस ठाण्यात मर्गची नोंद करण्यात आली असून या दुर्दैवी घटनेमुळे चप्राड गावात शोककळा पसरली आहे। तरुणीने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणावरून उचलले याबाबतचे कारण अद्याप समोर आलेले नाही। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत।